तर बोईंग विमान कंपनीच्या ड्रीमलायनर विमानांची सध्या जगभरात चर्चा आहे। या विमानांना सुरक्षित मानलं जात असलं तरी काही जणांचे विविध मुद्द्यांवर आक्षेप सुद्धा आहेत। अहमदाबाद विमान अपघातानंतर पुन्हा त्या मुद्द्यांकडे लक्ष वेधलं जात आहे। बोईंग आणि एअरबस या दोन मोठ्या कंपन्यांमधील सुप्त संघर्षाची देखील चर्चा सुरू आहे। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। अमेरिकी बोईंग कंपनीचं ड्रीमलायनर 787 हे विमान काही साधंसुधं विमान नाही। शेकडो प्रवाशांना घेऊन हजारो किलोमीटरचं हवाई अंतर सहज पार करतं। 10-12 तासांचा प्रवास सुखकारक व्हावा याची सर्व काळजी घेतली जाते। त्यामुळे या विमानांना उडते हवाई महालच म्हटलं जातं। विमान अभियांत्रिकीतलं श्रेष्ठत्वाचा नमुना म्हणून बोईंगच्या या ड्रीमलायनर प्रवासी विमानाकडे पाहिलं जातं। असं असलं तरी या सोबत छोट्या मोठ्या समस्यांचं ग्रहण सुद्धा सुरुवातीपासून होतच। अहमदाबादमधील अपघात हा 787 ड्रीमलायनर विमानाला झालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि सर्वात भीषण अपघात होता। हे विमान खरोखरच फ्लाइंग दृष्ट्या फारच सेफ विमान असं म्हणता येईल। वेगवेगळी विमानं जी असतात त्यांच्यामध्ये जेव्हा विमान तयार होतं सुरुवातीला टीथिंग टेबल आपण म्हणू शकतो ती थोडीफार या 787 मध्ये होती, पण नंतर गेल्या 15-20 वर्षामध्ये याचा एकही एअर ऍक्सिडेंट झाला नाहीये। ही फार महत्वाची गोष्ट आहे। आणि विमानाच्या लाईफमध्ये म्हणाल तर 13 वर्ष किंवा 15 वर्ष काही खूप नाहीये। विमानाचं आयुष्य 25 ते 40 वर्षापर्यंत असतं, त्यामुळे 15 म्हणजे काही खूप जास्त। विमान आपल्या तरुणच म्हणता येईल। जगात दोनच कंपन्या आहेत ज्या 100 ते 500 प्रवासी क्षमतेचं विमान बनवतात। त्यातली एक आहे बोईंग तर दुसरी आहे एअरबस। त्यामुळे बोईंग विरोधात कुठे काहीही घडलं, काहीही आक्षेप घेतले गेले तर स्पर्धक असलेल्या एअरबसकडे बोट दाखवलं जातं। 15-20 वर्षांपासून बोईंग मधील काही समस्यांबाबत आवाज उठवला जातोय आणि एअरबस हे सर्व करतंय असा आरोप होतो। असं असलं तरी बोईंग 787 जगातील सर्वात सेफ विमानांपैकी एक विमान आहे असं तज्ज्ञ सांगतात। जगभरात 1150 बोईंग 787 हे प्रवाशांना घेऊन उड्डाण करत असतात। आता 2020 पासून ज्या तक्रारी आलेल्या आहेत 787 संदर्भात मेजर तक्रार ह्यात कुणाचीही नाहीये की विच कन्सर्न्स सेफ्टी। एव्हिएशन प्रोसिजरमध्ये काय असतं की ॲज अ एअरलाईन आय नॉर्मली राईट टू OEM, दॅट इज अ ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर। एअरबस असेल, बोईंग असेल किंवा एम्ब्रेअर असेल, आणि की बाबा मला हे प्रॉब्लेम्स जाणवले। हे विमान बोईंग ड्रॉइंग बोर्डवर तयार केलं जातं। बोईंग 737 मध्ये प्रवासी क्षमता 182 पर्यंत आणली। बोईंग 777 हे साधारण 350 ते 450 प्रवासी घेऊन उडायचं। या दोन्हीमध्ये जवळपास दुप्पट गॅप होती। अशावेळी विमान वाहतूक कंपन्यांकडून मागणी झाली आणि बोईंगनं 787 विमान आणलं ज्याची क्षमता 200 ते 250 प्रवासी आहे। सुरुवातीला जपान एअरलाइन्समध्ये आग लागल्याची घटना घडली होती, ज्यात 787 मध्ये बॅटरीचे इश्यू समोर आले होते। आपल्याकडे 787 आलं तेव्हा सुरुवातीला शॉर्ट सर्किट झाले होते, त्यानंतर ते दुरुस्त केलं गेलं। या श्रेणीत हे विमान सर्वात अत्याधुनिक आणि सेफ मानलं जातं। अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर DGCAनं मोठा निर्णय घेतला। प्रतिबंधात्मक उपाय म्हणून DGCAनं एअर इंडिया कंपनीच्या बोईंग 787-89 या विमानांच्या ताफ्यावर अतिरिक्त देखभाल आणि तपासणी करण्याचे आदेश दिलेत। एअर इंडियाकडून तपासणी संदर्भातला रिपोर्ट DGCAला सुपूर्द करावा लागेल। टाटा असो की बोईंग, दोन्ही कंपन्या आपलं नाव, आपला ब्रँड जपण्यासाठी प्रसिद्ध आहेत। त्यामुळे 265 लोकांचा जीव घेणारा अपघात का झाला याची कारणं शोधली जातील आणि आवश्यक ते बदल करतील ही थोडी खात्री वाटते। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।